जय सियाराम. मी शुभांगी मार्कड आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते वसुंधरा पायी दिंडी 2025 मध्ये, जी निघाली आहे पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य प्रेरणेतून व संकल्पनेतून रामानंद संप्रदायाच्या उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक रामशेज येथून 29 सप्टेंबर 2025 रोजी श्री क्षेत्र नाणीजधामच्या दिशेने. आणि आज आहे 2 ऑक्टोबर 2025, म्हणजेच या वसुंधरा पायी दिंडीचा चौथा दिवस. आणि आपण पाहत आहात आजच्या दिवसाचे पहिले सत्र. सर्वप्रथम आपणा सर्वांना विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. विजयादशमी म्हणजे फक्त उत्सव नव्हे, तर आपल्या जीवनातील अज्ञानावर ज्ञान, भयावर धैर्य, वाईटावर चांगल्याचा विजय आणि विध्वंसावर सृजनाचा विजय याची आठवण करून देणारा हा दिवस. जसं भगवान प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराभव करून धर्मस्थापना केली, तसं आज वाढत्या प्रदूषणाचा आणि निसर्गाच्या होणाऱ्या नाशाचा पराभव करून वसुंधरा आईला हरित क्रांतीकडे घेऊन जाण्याची संकल्पना हृदयी धरून ही चालणारी वसुंधरा पायी दिंडी पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने धरणी आईच्या हिरवाईचे बीज जनामनात रुजवत पुढे पुढे सरसावत आहे. चला तर मग आपणही या भव्य आणि सकारात्मकतेने बहरलेल्या दिंडीचा पुढील प्रवास पाहूया. धूपदीपांचा मंद सुगंध चोहीकडे दरवळला. पूजेची यथासांग मांडणी झाली. विविध रंगांच्या फुलांचा हार पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रतिमेला अर्पण केला आणि अतिशय भक्तिमय सकारात्मक आध्यात्मिक स्पंदनात रामानंद संप्रदायाच्या वेद उपासक पुरोहितांनी यथासांग विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने यजमानांच्या हस्ते षोडशोपचारे पूजन संपन्न केले. सर्व भाविक भक्त व यात्रिकींच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात उत्साहात धूपारती संपन्न झाली. धूपारतीच्या निनादाने संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले. विजयादशमीच्या पावन तिथीमध्ये झेंडूच्या फुलांना अतिशय महत्त्व आहे आणि याच केशरी पिवळ्या झेंडूच्या माळांनी हा रथ अतिशय सुंदर सजवला आहे. त्याला पांढऱ्या शेवंतीच्या आणि लाल गुलाबाच्या माळांचीही जोड दिली आहे. अशा मनमोहक पाना फुलांनी सजवलेल्या श्रद्धा भक्तीचे प्रतीक असलेल्या भव्य रथामध्ये पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना विधिवत प्रेमभावे विराजमान करण्यात आले व या वसुंधरा पायी दिंडीने सप्तरंगी झेंडे आकाशात फडकवत दिमाखात पुढील नियोजित मार्गावर प्रस्थान केले.
महंता तुझी योगीराया। स्वामी जय जय योगिया, ना निजवासी नाथ महंता तुझी योगीराया। या गजराच्या तालावर हे यात्रिकी आपली पावले पुढे पुढे टाकत आहेत। चालून पाय किती जरी थकले तरी हा गजर यात्रिकींच्या मनात जणू ऊर्जा निर्माण करत आहे। त्यामुळे यात्रिकींचा भाव आणि श्रद्धा फक्त वाढत नाही तर चालण्याला देखील बळ मिळते। कारण आहे या गजरांचे शब्द, ताल आणि ठेका। या ठेक्यावर हे यात्रिकी चालतात, त्यावर त्यांच्या पावलांची गती निर्धारित होते। कधी संथपणे तर कधी जलद गतीने हा गजर नाद करतो। शिवाय यामध्ये आध्यात्मिक व सकारात्मक कंपनीही आहेत जी यात्रिकींना बळ देतात, आपल्या गुरूंप्रतीची ओढ निर्माण करतात। या गजरातील शब्द यात्रिकींना उमेद देत असतात की त्यांचे गुरु चैतन्य स्वरूपात कायम त्यांच्या सोबत आहेत आणि तेही आपल्या लेकरांची आतुरतेने वाट बघत आहेत। म्हणूनच या यात्रिकींची पावले आपसुकच गुरु भेटीच्या ओढीने पुढे पुढे सरसावतात। निसर्गासारिखा नाही रे सोयरा, गुरु बंधू सखा माय बाप। निसर्गाने मानवाचं नातं अतिशय सुंदर आणि दृढ आहे। जसं आई आणि लेकराचं नातं तसंच मानवाची नाळ निसर्गाशी जोडलेली असते। मानव हा निसर्गाचाच एक अंश आहे। त्याच्या कुशीत जन्मला, निजला, खेळला, बागडला आणि उंच आकाशाला गवसणी घालायला शिकला। निसर्ग म्हणजेच ही वसुंधरा आणि वसुंधरा ही आपली माताच आहे। माता नेहमी निस्वार्थपणे देत असते। ती आपल्या बाळाचं रक्षण करते, त्याचं पोषण करते। अगदी तसंच ही वसुंधरा माता मानवाला जगवते, त्याचे पोषण करते। झाडांची सावली, पानातून प्राणवायू, भूमीच्या कुशीतून अन्न, निरभ्र आकाशाची शांतता आणि पाण्याचा थंडगार गारवा अशा अनेक गोष्टी वसुंधरा मातेने मानवाला निस्वार्थपणे बहाल केल्या आणि हीच तर खरी मानवाची संपत्ती आहे। वास्तविकरित्या मानवाचं हृदय निसर्गाशी जोडलेलं आहे। निसर्गच त्याच्या जीवनाचा खरा आधार आहे। निसर्ग हा माणसाशिवाय परिपूर्ण आहे, पण निसर्गाशिवाय माणसाचे अस्तित्वच नाही। म्हणूनच मानवाने निसर्गाची काळजी घेणं म्हणजेच स्वतःच्या अस्तित्वाचं रक्षण करणं आवश्यक आहे। म्हणूनच पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य प्रेरणेने निघालेली ही वसुंधरा पायी दिंडी समाजात वृक्षारोपणाचा, पाणी संवर्धनाचा, पर्यावरण रक्षणाचा आणि स्वच्छतेचा संदेश देत सृष्टी मातेच्या रक्षणाचा जागर करत पुढे पुढे चालत आहे। समाजाला वसुंधरा संवर्धनाची शिकवण देत ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे साईबाबा मंदिर, दोडी, तालुका सिन्नर येथे। रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पंचोपचारे पूजन संपन्न झाले। या ठिकाणी सर्व भाविक भक्त व यात्रिकींसाठी अल्पोपहाराचे उत्तम आयोजन करण्यात आले होते।
या अल्पोपहाराचे अन्नदान करणारे अन्नदाते आहेत केडू तुकाराम झालटे. यांच्याकडून अतिशय सुंदर व उत्कृष्ट सेवा संपन्न झाली, त्यासाठी त्यांचे हार्दिक अभिनंदन. सर्व यात्रिकी व भाविक भक्तांनी अल्पोपहाराचा आस्वाद घेतला व पुढील प्रवासासाठी मार्गक्रमण केले. पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या संकल्पनेतून साकारलेल्या या वसुंधरा पायी दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही पायी दिंडी फक्त भक्तिरसाने न्हालेली किंवा पर्यावरणाचा जागर करत नाही, तर स्वच्छतेचा अमूल्य संदेशही समाजात रुजवते. कारण ज्या ठिकाणी ही वसुंधरा पायी दिंडी विसाव्यासाठी किंवा मुक्कामासाठी थांबते, तेथून पुढे सरकल्यानंतर तेथील परिसर स्वच्छ करण्यासाठी स्वच्छता पथक सज्ज असते. सर्व परिसर अगदी स्वच्छ नीटनेटका करून त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावूनच हे स्वच्छता पथक पुढे सरकते. हे पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या नियोजनाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. त्यांची शिकवण आहे की स्वच्छता हीच खरी पूजा आणि पृथ्वी मातेची खरी सेवा आहे. कारण जेथे हात फिरे तेथे लक्ष्मी वसे. हीच बहुमोल शिकवण या वसुंधरा पायी दिंडीच्या माध्यमातून जोपासली जात आहे, समाजात रुजवली जात आहे. मजल करत चाललेली भक्तिभावाने ओथंबलेली ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे अदिती लॉन्स नांदूर शिंगोटे सिन्नर येथे. या ठिकाणी अतिशय वाजत गाजत उत्साहात सर्व भाविकांनी या वसुंधरा पायी दिंडीचे स्वागत केले. सुंदर रांगोळ्या, फुलांची भव्य सजावट, सुंदर सुंदर फुलमाळांची तोरणे, येथील भाविकांनी दिंडीच्या स्वागताची अतिशय जय्यत तयारी केली होती. सर्वत्र आनंदी आनंद पसरला होता. प्रवेशद्वारावर पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे यजमानांनी पूजन व सुवासिनींनी प्रेमभावे औक्षण केले. त्यानंतर आध्यात्मिक वातावरणात वेदोमय मंत्राच्या निनादात पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांना संतपीठावर विराजमान करण्यात आले. नाथ महंता तुझे योगीराया, गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. वासी नाथ महंता तुझे योगीराया, गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. वासी नाथ महंता तुझे योगीराया, गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाथ महंता तुझे योगीराया, गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. गुरूंच्या सिद्धपादुकांचे पूजन म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचा दिव्य संगम. पूजन करतेवेळी उच्चारलेला प्रत्येक मंत्र, अर्पण केलेले पुष्प, केलेले आचमन आणि प्रत्येक विधी मनातील असणारे गुरूंप्रतीचे भाव अजूनच दृढ करतात. गुरूंप्रती असणारी कृतज्ञता शिगेला पोहोचते. त्यांच्या निर्गुण स्वरूपाला म्हणजे सिद्धपादुकांना वंदन करताना श्रद्धेने उंचावलेले मन, भक्तीने दाटलेले हृदय आपल्याला आध्यात्मिक शिखरावर नेणारे साधन बनते. असाच शुद्ध भाव आपल्या गुरुदेवांच्या सिद्धपादुकांचे मनोभावे पूजन करताना यजमानांच्या मनात येत होता. त्यांच्या चेहऱ्यावरून अपार कृतज्ञता आणि प्रेमभाव ओसंडून वाहत होता. उपस्थित भाविक भक्त व यात्रिकींनीही या षोडशोपचारे पूजनाचे मानस पूजन करून गुरुचरणी भावभक्तीची सुमने अर्पण केली. स्वामी जय जय योगिया, वासी नाथ महंता तुझे योगीराया, गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया.
वासीनाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासीनाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासीनाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासीनाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासीनाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासीनाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणीच वासीनाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया वृक्षारोपण म्हणजे निसर्ग जोपासण्यासाठी उचलले गेलेले पाऊल आहे. कारण झाड हे पृथ्वीचे फुफ्फुस, निसर्गाचा श्वास आणि मानवाच्या अस्तित्वाचा आधार आहे. प्रत्येक रोपामध्ये भविष्यातील सावली व शुद्ध वायू दडलेला आहे. हीच बाब लक्षात घेऊन पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या संकल्पनेतून साकारलेल्या वसुंधरा पायी दिंडीचे औचित्य साधून सकाळी साईबाबा मंदिर दोडी तालुका सिन्नर येथे वृक्षारोपण करण्यात आले. श्री निलेश केदार माजी जिल्हा अध्यक्ष झेडपी, श्री ब्रह्मानंद न्यू इंग्लिश स्कूल डायरेक्टर दोडी यांच्या शुभहस्ते हे वृक्षारोपण करण्यात आले. सर्व भाविक व यात्रिकींसाठी या ठिकाणी महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. श्री प्रकाश सुरेश सानप या अन्नदात्यांनी येथील महाप्रसादाचे अन्नदान केले. त्यांच्या कर्वे अतिशय सुंदर व कौतुकास्पद सेवा संपन्न झाली, त्यासाठी त्यांचे मनापासून अभिनंदन. चला तर मग मंडळी, या ठिकाणी ही वसुंधरा पायी दिंडी अल्प विश्रांतीसाठी थांबली आहे. आता आपणही आजच्या पहिल्या सत्राचा प्रवास इथेच थांबवू आणि पुन्हा भेटू पुढील सत्रात. तोपर्यंत जय सियाराम. नाणीच वासीनाथ महंता तुझी योगी राया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया